साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांच्याच घरी होते, पण उपवास म्हटलं की साबुदाण्याची अशी भन्नाट उसळ बनवणार आहोत की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. मऊ बटाट्याचे काप, शेंगदाण्याचा जाळसर कूट आणि हिरव्या मिरचीची झणझणीत चव, सगळं एकत्र आलं की चव अप्रतिम. चला तर मग बनवूया. सर्वप्रथम एक वाटी साबुदाणा घेऊन तो 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर साबुदाणा 4-5 तास भिजत ठेवायचा. साबुदाणा छान फुलून आला की समजायचे की उसळ करण्यासाठी ते योग्य आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेऊन त्याचा जाडसर कूट तयार करा. 1 वाटी बटाट्याचे काप घ्या व आवडीनुसार हिरवी मिरची घ्या. हे सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवा. आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची थोडी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे. बटाट्याचे काप तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. आता कढईवर झाकण ठेवून बटाट्याला एक छान वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारे बटाट्याला आधी वाफ दिल्यामुळे बटाटे छान मऊ होतात आणि नंतर साबुदाणा घातल्यानंतर तो व्यवस्थित शिजतो. काही वेळाने झाकण काढून बटाटा मऊ झाला आहे का हे ते पाहायचे. बटाटा मऊ झाला की त्यामध्ये 4-5 तास भिजून ठेवलेला साबुदाणा घालायचा. आता साबुदाणा आणि बटाटा हलक्या हाताने परतून घ्यायचे. साबुदाणा कढईच्या तळाला लागू नये यासाठी जास्त आचेवर ठेवायचा नाही. मध्यम ते मंद आचेवर छान परतून घ्यायचा. आता त्यामध्ये आपण तयार केलेल्या 1 वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. सगळे साहित्य कढईमध्ये छान एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने परतून घ्यायचे. शेंगदाण्याचा कूट साबुदाण्याला छान लागला की उसळीला छान मस्त चव येते. आता पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून एक वाफ आणायची. या वाफेमुळे साबुदाणा छान शिजतो आणि बटाट्याची चवही छान साबुदाण्यात मुरते. थोड्या वेळाने झाकण काढून साबुदाणा पाहायचा. साबुदाणा रंग बदललेला दिसला आणि दाणे छान फुललेले दिसले की समजायचे आपली साबुदाण्याची उसळ अगदी छान तयार झाली आहे. अशी ही साधी, झटपट आणि चविष्ट साबुदाण्याची उसळ तयार झाली आहे. बटाट्याचे मऊ काप, शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि फुललेला साबुदाणा यामुळे या उसळीची चव अगदी घरगुती आणि मस्त लागते. तर मंडळी, अशी उसळ तुम्ही कधी करून बघितली आहे का? केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी तुम्ही उपवासाला नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला साबुदाण्याची खिचडी आवडते की साबुदाण्याची उसळ हेही कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल लाईक करा. अशाच घरगुती सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.